जय जिनेंद्र. बोला जैन तीर्थ रक्षा शिरोमणी वात्सल्यमूर्ती परमपूज्य आचार्य श्री आर्यनंदी मुनिराजांच्या चरणी त्रिवार नमोस्तु नमोस्तु नमोस्तु. महाराज आपल्या चरणाला नमस्कार करून वंदन करून आम्ही आपले चरित्र कथन करीत आहोत. श्रोते हो, आपण भेटलो आहोत पुढील भागामध्ये, ज्यामध्ये आपण संपूर्ण जीवन चरित्र ऐकत आहोत परमपूज्य आर्यनंदी मुनी महाराजांचे. कारण तर आपण सर्वजण जाणतोच, कारण हे त्यांचे रजत समाधी महोत्सवी वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने आपण त्यांना विनयांजली अर्पित करीत आहोत त्यांचे जीवन चरित्र ऐकून. चला सुरुवात करूया. या भागाला सुरुवात करूया मंगलाचरणाने. बुधजन वंदित आर्यनंदी मुनिवरा, बुधजन वंदित आर्यनंदी मुनिवरा, दिगंबरा वंदू हे मुनिवरा, दिगंबरा वंदू हे मुनिवरा. सदा चरणरत ध्यान विभूषित, सदा चरणरत ध्यान विभूषित, परमदयाळू मुनीश्वरा, परमदयाळू मुनीश्वरा. वैराग्यांकुर हृदय निपजता, वैराग्यांकुर हृदय निपजता, त्यजुनी परिग्रहमयी सुरा, त्यजुनी परिग्रहिमयी सुरा. बुधजन वंदित आर्यनंदी मुनिवरा, दिगंबरा वंदू हे मुनिवरा, दिगंबरा वंदू हे मुनिवरा. बोला पंच परमेष्ठी भगवान की जय जय जय. आचार्य श्री मुनिराज आर्यनंदी महाराज की जय जय जय. श्रोते हो, मागील भागामध्ये आपण महाराज विहार करीत असताना त्यांनी केलेला उपदेश, त्यातून झालेली धर्मप्रभावना, समाज प्रबोधन, व्यसनमुक्ती असे अनेक उद्देश त्यांच्याकडून कसे सफल होत होते हे ऐकले. आता महाराजांचा विहार छत्तीसगडच्या भिलाईच्या दिशेने सुरू होता. अहो, ते 1972चे साल सुरू होते. भिलाई हे नाव तर आपण सर्वांनी ऐकलेले, आपल्या सर्वांना माहिती आहे. ही अगदी योजनापूर्वक बसवलेली नगरी आहे बरं का. भारताचे दिव्य स्वप्न रशियन तंत्रज्ञानाच्या मदतीने तिथे पूर्ण होते. महाराज म्हणाले, मानवाच्या ज्ञानशक्तीने व अलोट कर्तृत्वाने येथे तर नंदनवनच फुलले आहे. माणसाने आळस सोडून आपली बुद्धी, विवेक, चातुर्य वापरले तर दारिद्र्य राहणार नाही. दरिद्री माणूस खऱ्या अर्थाने धर्मावर प्रेम करू शकतच नाही, तो साधू होऊ शकतच नाही. कारण अहो, धर्मभावना त्याच्यामध्ये येण्यासाठी त्याचं मन तर स्वच्छ पाहिजे, त्याच्या पोटापाण्याची व्यवस्थित व्यवस्था तर व्हायला पाहिजे. आधी पोट आणि नंतर म्हणतात ना, आधी पोटोबा नंतर विठोबा, अगदी तसंच आहे हो. जर माणूस तृप्त असेल, शांत असेल मनाने शरीराने, तरच तो योग्य असे धर्माचरण करू शकतो. हा तुमचा माझा अनुभवही आहे, नाही का. त्यांच्या या उपदेशाने भक्तांनी त्यांचा जय जयकारच केला. तेथून महाराज रायपूरला आले. मध्य प्रदेशामधले हे शहर जैनांचे एक प्रसिद्ध असे शहर बरं का. तेथे व्यापार, उद्योगधंदे, शैक्षणिक, धार्मिक संस्था जैन समाजाने चालवलेल्या आहेत. महाराजांची तपोपुत कृशकाया, चेहऱ्यावरील वीतराग संपन्न भाव, नेत्रातून ओसळणारे प्रेम असे अनोखे मुनिदर्शन घेऊन समाज धन्य धन्य झाला. रायपूरला महाराजांनी रामायणावरती अतिशय सुंदर प्रवचने केली बरं का. जैन धर्मानुसार हे जे रामायण आहे त्यामध्ये ज्या व्यक्तिरेखा आहेत, राम, लक्ष्मण, सीता, दशरथ, या सर्वांच्या व्यक्तिरेखा कशा रेखाटल्या आहेत याचा अतिशय सुंदर वर्णन महाराजांनी आपल्या प्रवचनामधून केलं.
त्यांनी केलेल्या वर्णनामुळे सारा समाज अगदी मंत्रमुग्ध झाला. तिथे एक चमत्कार घडला बरं का रायपूरला. रायपूरच्या समाजाने महाराजांच्या उपस्थितीमध्ये खूप मोठे विधान केले. महाराजांनी मार्गदर्शन करून तेथे रांगोळी, यंत्रे, कळस असे सर्व रेखीव मांडणी केली. विधान सुरू झाले. पूजा सुरू असताना कोणी श्रावकाने चमत्कारांविषयी काही प्रश्न विचारला महाराजांना. तेव्हा अगदी सहजपणे महाराज म्हणाले, अहो, सारी सृष्टीचं चमत्कार आहे नाही का? सृष्टीमध्ये जे जे घडतं आहे ते सगळे चमत्कार तर आहेत. ज्ञान दर्शनयुक्त असा हा आपला आत्मा अगदी वृक्ष वनस्पतींपासून ते मानव देहांना धारण करतो, सिद्ध परमात्मा होऊ शकतो. हा चमत्कारच नाही आहे का? सांगा बरं. सृष्टी नीट समजावून घेतले ना तरच आपल्या अंधश्रद्धा, आपले मिथ्यात्व दूर होईल. धर्मचर्चा अशी रंगत गेलेली होती. दुपारची वेळ होती. अहो, उन्हाळ्याचे दिवस, ऊन असं तापलेलं होतं, काहिली काहिली होत होती. आणि यावेळी महाराज अगदी सहजपणे उद्गारले बरं का, आज थोडासा पावसाचा शिडकावा झाला तर किती बरे होईल ना. आणि अहो ऐका श्रोते हो, थोड्याच वेळामध्ये अचानकपणे आकाशात मेघांचे तांडे उपस्थित झाले आणि त्यातून मदोन्मत्त मेघांनी विजांचा कडकडाट करीत धो धो पाऊस कोसळायला लागला. पूजेला बसलेल्या सर्वांचीच प्रचंड धांदल उडाली. सगळीकडे पाणीच पाणी झाले. पण महाराज मात्र एका लाकडी पाटावर बसून ध्यानस्थ झालेले होते. महाराजांच्या शब्दाचे सामर्थ्य, त्याचा प्रभाव पाहून सर्वजण गुरुचरणी नतमस्तक झाले होते. त्यांच्या मनामध्ये असे शब्द उमटत होते, काया की ममता कोटारी, काया की ममता कोटारी, करते सहन परीशह भारी. कसे असतो तो आपले मुनिराज? काया की ममता कोटारी, करते सहन परिचय भारी, सात शेष गुण के हो धारी. हे मुनिराज, आप तो सात शेष गुण के हो धारी, तीन रतन के भंडारी. हे भगवन, आप तीन रतन के भंडारी हो. असे म्हणून सर्वजण त्यांच्या पुढे नतमस्तक झाले. रायपूरहून पुढे महाराज निघाले रांचीकडे. श्रोते हो, आपल्या लक्षात आले ना, विहार करीत करीत महाराज कोठे पोचणार होते बरं? सांगा बरं. अगदी बरोबर, सिद्धक्षेत्र सम्मेद शिखरजीला. रांची हे खूप मोठे शहर आहे बरं का. जैन संस्कृतीचे ते प्राचीन केंद्र होते. बुद्ध संस्कृती तिथं प्रथम होतीच. आपण जाणतो, भगवान बुद्धांनी कायक्लेशाचा विचार आपल्या आचार पद्धतीतून कमी केला आणि त्यामुळे या धर्माचा प्रभाव भारतातून कमी झाला आणि पूर्वेकडील देशांमध्ये तो प्रचंड पद्धतीने वाढला. त्यांच्या अनुयायांनी रांची येथे मोठे मोठे स्तूप उभे केले. तेथील प्रवेशद्वारावरील नक्षीकाम, त्याची रचना भारतीय वास्तुकलेचा उत्तम असा नमुना आहे. अशा ऐतिहासिक स्थळाला भेट देताना महाराजांच्या मनात उल्हास, आनंद, उत्फुल्लता यांची अगदी कारंजी उसळत होती. त्यांचे कविमन, त्यांची रसिकता अगदी उफाळून येत होती. महाराजांनी रांचीला प्रवचने केली बरं का, ज्यामध्ये त्यांनी असा उपदेश केला की विश्वव्यापक जैन धर्माची तत्वे त्यात त्यांनी उलगडून दाखवली. यामध्ये अहिंसा तत्व, जे मानव जातीला सुख शांती प्रदान करते, समता शिकवते, मनातील क्रोध, मान, काम, अविचार, अज्ञान दूर करते. याचबरोबर महाराजांनी तीर्थरक्षणासाठी श्रावकाने काय काय करावे,
कसे जागरूक राहावे याचेही सुंदर शब्दांमध्ये उद्बोधन केले. महाराजांनी रांचीच्या श्रावकांची मने जिंकून घेतली. त्यांच्या प्रवचनांचा प्रभाव आजही या काळातही तिथे आपल्याला पाहायला मिळतो. रांचीहून प्रवास करीत महाराज विहार करीत इसरीला आले. इथे पंडित गणेश प्रसादजी वर्णींचा आश्रम आहे बरं का. अत्यंत विद्वान जैन साहित्याचे व्यासंगी वर्णीजी यांनी एकट्याने जैनेंद्र कोशाचे काम केलेले आहे. हे एक महान कार्य त्यांच्या ज्ञान लालसेने व परिश्रमामुळे पूर्ण झालेले दिसते. संपूर्ण जैन समाज त्यांच्या या कार्यापुढे नतमस्तक आहे. महाराजांना वेध लागले होते ते शिखरजीच्या दर्शनाचे. हजारो वर्षांपासून या शाश्वत भूमीच्या दर्शनासाठी प्रत्येक जैनी आतुर असतो. म्हणून आपण म्हणतो ना, बीसो सिद्ध भूमि जाऊ पर, बीसो सिद्ध भूमि जाऊ पर, शिखर समेत महागिरी भूपर, एक बार वंदे जो कोई, एक बार वंदे जो कोई, ताहे नरक पशु गती नहीं होई. एकदा वंदना करून आलो तरी त्या जीवाला नरक आणि तिर्यंच गती प्राप्त होत नाही. या गतींपासून मुक्त होण्यासाठी त्या जीवाने अत्यंत श्रद्धेने भक्तिपूर्वक शिखरजीची वंदना केली पाहिजे. शिखरजी 20 तीर्थंकरांची निर्वाण भूमी, तिचे पावित्र्य प्रेरक शक्ती अगदी अद्भुतच आहे. हजारो वर्षांपासून शेकडो मुनिवर्यांनी या भूमीमध्ये ध्यानधारणा आत्मसाधना केली आहे. सम्मेदाचल पर्वताचे दर्शन म्हणजे निखिल चराचर सृष्टीचे दर्शनच आहे. या भूमीचे दर्शन होताच महाराजांच्या नेत्रांमधून अश्रुधारा वाहू लागल्या. तेथील पवित्र वाऱ्याच्या स्पर्शाने भक्तिरसाचा उद्रेकच झाला. तेव्हा त्यांनी तिथे 4 वंदना केल्या बरं का. त्यावेळी त्यांचा उत्साह, जोम, जिद्द, उत्कटता अगदी तरुणाला लाजवेल अशी होती. शिखरजीला त्यांनी चातुर्मास केला आणि पुढे विहार केला. पावापुरीस भगवान महावीरांच्या निर्वाण भूमीस भगवान महावीरांनी अहिंसेची, मानवप्रेमाची, सहजीवनाची, सहकार्याची पताका साऱ्या मानवजातीसाठी फडकावली आहे. समता, दया, करुणा जगा आणि जगू द्या, हा दिव्य संदेश भगवान महावीरांनी दिला. म्हणून तर आपण म्हणतो ना, पूजा करताना अर्घ्य देतो कोणता, इस अर्घ्य का क्या मूल्य है अनर्घ्य पद के सामने, उस परम पद को पा लिया है पतित पावन आपने, संतप्त मानस शांत हो जिनके गुणों के गान में, वे वर्धमान महान जिन विचरे हमारे ध्यान में, विचरे हमारे ध्यान में. बोला वर्धमान महावीर भगवान की जय जय जय. आपल्या डोळ्यापुढे आले ना पावापुरी निर्वाण क्षेत्र भगवान महावीरांचे. त्यांच्या चरणकमलांना इथूनच आपण परोक्ष पद्धतीने नमस्कार करूया. नमोस्तु 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 भगवान नमोस्तु. पावापुरीच्या सुंदर तळ्यामध्ये असंख्य कमळे उमललेली होती. महाराजांचे स्वागत करत होती. बघा ना, कमळ कसे असते, चिखलामध्ये उगवतं, फुलतं आणि पाण्यात असून सुद्धा अस्पर्शित राहतं. या कमळाचे साधे सुधे प्रतीक होते परमपूज्य आर्यनंदी महाराज. सांसारिक अनेक यात्रांमधून फुललेले हे ज्ञान कमळच होते. निर्वाण भूमी पावापुरीतील भगवंतांच्या पादुकांच्या पुढे महाराज नतमस्तक झाले. जन्मोजन्मी आत्मसुखाच्या प्राप्तीसाठी तळमळणारे आत्मानंदी महाराज
युगनिर्मात्याच्या अपार्थिक दर्शनाने लीन झाले. अगदी गदगदित झाले. यानंतर भगवान वासुपूज्यांची निर्वाण भूमी चंपापुरी, जिथे व्यापार, कला, कौशल्य, विद्येचे माहेरघर ज्यास संबोधले जाते असे हे शहर, तेथे महाराज आले. भगवान वासुपूज्यांच्या चरणी दर्शन करून तेथेच ते ध्यानस्थ झाले. श्रोते हो, आर्यनंदी मुनिराजांचा विहार आणि त्याच्यातून अनेक घडलेले प्रसंग, त्यांच्या भावना, त्यांची भक्ती, त्यांच्या मनातले विचार, त्यांनी केलेला अतिउत्तम असा समाजाला हलवणारा, जागा करणारा उपदेश, हे सर्व आपण ऐकत आहोत या मालिकेमधून, त्यांच्या या जीवनचरित्रातून. मला वाटतं अशी जीवनचरित्र आपण ऐकली पाहिजेत. घरातल्या युवकांना, तरुण मुलांना, छोट्या मुलांना ही ऐकवली पाहिजेत. कारण आता ग्रंथ काढून वाचण्यास आपल्यास वेळ नाही. मग ही चरित्र आपल्या मुलांना केव्हा माहिती होतील, आपणच सांगा. त्यामुळे मी हा छोटासा प्रयत्न करते आहे. आपण तो पुढे नेण्याचा निश्चित प्रयत्न करावा, एवढीच आशा मनात बाळगते. चला तर हा भाग आपण इथे संपूया आणि भेटूया पुढच्या भागामध्ये. आर्यनंदी मुनिराजांचे जीवनचरित्र, त्यांचा पुढे विहार कुठे आणि कसा झाला हे ऐकण्यासाठी. तोपर्यंत सर्व जीवांप्रती क्षमाभाव, उत्तम मंगल भावना आणि आपणा सर्वांना सप्रेम जय जिनेंद्र.